गणपती बाप्पा मोरया. एक म्हातारं बँकेत गेलं. बँकेतून 2000 रुपये काढण्यासाठी विथड्रॉ स्लिप भरली आणि कॅशियरजवळ दिली. कॅशियर म्हणाला, अहो आजोबा, एवढी छोटीशी रक्कम ATM मधून काढायची ना, उगीच माझा टाइम वेस्ट करताय. म्हातारं बोललं, अरे बाबा, मला ATM काय म्हणतात ते वापरता येत नाही, म्हणून रोख पैसे काढायला आलोय, तेवढे पैसे काढून दे बरं. कॅशियर म्हणाला, आजोबा, एवढीशी छोटीशी रक्कम बँकेतून काढता येत नाही. कमीत कमी 20,000 रुपये रोख रक्कम काढायचा नियम आहे. तुम्ही ATM मधून पैसे काढा, नाहीतर तुमची विथड्रॉल कॅश वाढवा. म्हाताऱ्याने जरा विचार केला आणि कॅशियरला म्हणाला, अरे बाबा, ते मिनिमम म्हणतात ना, ते सोडून माझ्या खात्यात किती पैसे शिल्लक आहेत. कॅशियरने म्हाताऱ्याचे बँक अकाउंट चेक केले आणि म्हणाला, 2 कोटी रुपये. म्हातारं बोललं, असं कर बाबड्या, मला 2 कोटी रुपये काढून दे. कॅशियर म्हणाला, आजोबा, एवढी कॅश बँकेत शिल्लक नाही. जर तुम्हाला एवढी रक्कम हवी असेल तर तुम्ही 2 कोटी रुपयाचा चेक भरून द्या. आम्ही उद्या तुमच्यासाठी या रकमेची व्यवस्था करू शकतो. म्हाताऱ्यानं परत विचार केला आणि म्हातारं बोललं, बरं मला सांग, आता तुम्हाला किती रोकड देऊ शकतोस. कॅशियरने बँकेचा कॅश बॅलन्स चेक केला आणि म्हणाला, मी आता फक्त 20 लाख रुपये देऊ शकतो. म्हाताऱ्याने लगेच 2000 रुपयाची विथड्रॉल स्लिप फाडली आणि लगेच 20 लाख रुपयाची विथड्रॉल स्लिप भरून कॅशियरकडे दिली आणि म्हणाला, मला आता माझ्या खात्यातून तेवढं 20 लाख रुपये काढून दे बाबा. कॅशियर तिकडे कॅश आणायला गेला तेव्हा म्हातारं काहीतरी कागदावर हिशेब करत बसलं होतं. कॅशियर बँकेच्या तिजोरीतून 20 लाख रुपये घेऊन येतो आणि ते पैसे मोजतो आणि देताना म्हाताऱ्याला म्हणतो, आजोबा, हे घ्या तुमचे 20 लाख रुपये. पोटे भरेल एवढे पैसे तुम्हाला एकट्यालाच घरी घेऊन जायचे आहेत, पण काउंटर सोडण्यापूर्वी सर्व कॅश मोजून घ्या. नंतर तक्रार चालणार नाही आणि नंतर आमची कसलीही जबाबदारी नाही. म्हातारं त्या 20 लाख रुपयामधून 500च्या 4 नोटा काढतं आणि म्हणतं, मोजायची बिजायची काही बी गरज नाही. विश्वास आहे तुझ्यावर बाबड्या. आता असं कर, 19 दशलक्ष 98,000 रुपये परत माझ्या खात्यात जमा कर आणि मला एवढं पैसा जमा केल्याची शिक्का मारलेली सही असलेली स्लिप दे आणि हे पैसे जमा करताना तूच मोज. हे ऐकून कॅशियर शॉकिंग आणि म्हातारं रॉकिंग. फ्रेंड्स, हा जोक जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.